श्री स्वामी समर्थ मंडळी. तर फेसबुकच्या ताईने आणि यूट्यूबच्या ताईने खूप मला बोललेले आहेत की तुमची स्टोरी सांगा. आणि हा मोठा लॉंग ब्लॉग बनवणार आहे, तर यूट्यूबवाल्यांनी माझा हा ब्लॉग बघावा आणि फेसबुकवाल्यांनी पण यूट्यूबला जाऊन तो ब्लॉग बघावा. तर सांगते, लहानपणापासून मला चालता येत नाही. वयाच्या 17व्या वर्षी लग्न झालं, मस्त चाललं होतं संसार वगैरे. लगेचच मुलगा पण झाला. माझा मुलगा झाला तेव्हा तो खूप डिफिकल्ट कंडिशनमध्ये होता. 8व्या महिन्यातच झाला मोठा मुलगा. चांगलं होतं, नवऱ्याचं सगळं खूप व्यवस्थित चांगलं होतं एकदम. मी लहानपणाच्या गोष्टी नाही सांगत, त्यानंतर सांगेन. खूप व्यवस्थित चाललं होतं, एकदम छान चाललं होतं. मग दुसरा मुलगा झाला. मी कधी घराच्या बाहेर गेली नाही, काम नाही केलं. मग 3 वर्षाने पहिल्या पोराच्या वेळेस मला क्रिएटिंग पण झालं, ऑपरेशन. मग दुसरा मुलगा झाला, खूप चांगलं चाललं. मग त्याच्यानंतर माझ्या सासऱ्याला TB झाला, मग त्यांचा आजार पण काढलं. खूप खूप टिपिकल कंडिशन होती त्यांची, ICUवर होते. पण म्हणजे सासऱ्यानं मला नेहमी म्हणायचे, साक्षी, माझं साक्षी नव्हतं, साक्षी तू पैसा जपून ठेव. माझ्या पहिल्या हजबंडला बोलायचे, रुपेश बाई कामाला ठेवू नको रे. त्याचे सासरे ना माझे ठेवली आली. तर मग सासरे मला बोलले, साक्षी जाऊ नको माहेर, सॉरी रुपेशला बोलायचे, रुपेश धंद्याकडे. पण ते काय करायचे माहिती का, मुलीला कामाला ठेवली होती आणि जास्त काम नाही करत. सासऱ्याने पण पहिल्या नवऱ्याचं टेन्शन घेऊन ते पण मारले. त्याचा एक शब्द होता, माझ्या भावाचं लग्न होतं चुलत, म्हणून सासऱ्याने मला लग्नाला जायचं होतं. सासरे बोलले, साक्षी जायचं नाही. म्हणजे मी नाही जाणार. आणि सासऱ्याशी बेडवर झोपले. आम्ही जेवलो खावलो आणि त्यांनी मला बघितलं, साक्षी आहे का, म्हणलं आहे. आणि मी अशी झोपली, अशी लादीवर मी झोपली आणि सासरे बेडवर झोपले आणि नुकता डोळा लागला. आणि सासरे माझ्याकडं बघून, स्वामी शपथ खाऊन सांगते, कोण नव्हतं, सासू पण त्या साईडला झोपले. माझ्याकडे बघून सासरे वारले. काय त्यांना दिसलं असेल की हिचं फ्युचर काय, त्यांनी बघितलं असेल पुढं काय होणार आहे, आणि त्यांनी एक नजर माझ्यावर टाकली आणि ते वारले. तर ते वारले. त्याच्यानंतर आता पुढचं सांगते. मग ठीक आहे, मग सासू पहिल्या मिस्टरांना मदत करायला लागली, दुकानात जायला लागलं, चाललं पूर्ण इंग्लिश मिडियममध्ये वगैरे टाकलं, सगळं चांगलं झालं. सासूला झाला कॅन्सर. तिला कॅन्सर झाला बिचारीचा, पोटाचा कॅन्सर झाला तिला. आता तिचं दुखणं काढण्यात वेळ गेला खूप. म्हणजे तिचं सगळं मी केलं. तिला दवाखान्यात जाऊन, मी जो पोरगी होती पण मी काही कामाची नाही. बघितली तिने माझा व्हिडिओ तरी चालेल, मला काही फरक नाही पडत. कधी आली ना आईला बघायला, म्हणजे यायची जेव्हा करायचं असेल ना दवाखान्यात, तवरण्याचे 2 नंबरचा दीर होता, तो पण कधी आला नाही. फक्त फोनवर आई 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 फक्त बघायला यायचा. तर ते एक गोष्ट मी सांगते तुम्हाला, आईचं अख्खं मी केलं सगळं. असे लोक असतात. आणि त्यांची आई मराच्या टायमाला आहे ना, मग तो माझ्या आईला कामवाली बाई ठेवतो. तुम्ही काय करता, तू एवढा भांडला, तू माझ्याशी एवढा भांडला, अरे तुझ्या आईचं हगणं काढलं मी, मुतणं काढलं मी, तू मला बोलतोस हा. आणि ठीक आहे म्हणलं, जा ठेव तुझ्या आईला कामाला बाई ठेव, मला दाखव ती बाई करणार. आणि दुसऱ्या दिवशी बाई कामाला यायच्या आधीच आईने जीव सोडला. धीर हॉस्पिटलमध्ये, मोठा धीर माझा ऍडमिट होता. करायला कोण नाही, मोठी जाऊ होती, तिने केलं. कशाला काय खोटं बोला, तिने केलं आणि मी केलं, आम्ही दोघींनी केलं, बाकी कोणी नाही केलं. ना तिच्या पोरीने केलं, ना तिच्या 2 नंबरच्या पोराने केलं, कोणीच नाही केलं. तिने पण माऊलीने, तिला काय असं वाटलं, माझ्या हातात हात दिला होता, म्हणजे सगळे नव्हते, हातात हात दिला, तिला बोलता येत नव्हतं. हां हां, मी तिला बोलायची, बोला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हां 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 करायची. आणि तिला पण असं वाटलं पुढेचं फ्युचर काय. ती पण गेली, सगळे देवापाशी गेले. झालं 1 वर्ष. 1 वर्ष झाले या गोष्टीला. मग 10वा सगळं झालं, सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं झाल्या. आता आला लॉकडाऊन आला साहेब. आता याच्या पुढची स्टोरी मी तुम्हाला, व्हिडिओ जास्तच मोठी होत आहे, तर दुसऱ्या भागात सांगेल. हा मोठा ब्लॉग येतो मंडळी, प्लीज हा ब्लॉग तुम्ही बघा, यूट्यूबला जाऊन बघा आणि फेसबुकला पण बघा. तुम्हाला आता मला थोडा टप्प्याने स्टोरी सांगावं लागणार आहे, एकखट्टी काय पूर्ण होणार नाही.
तर ब्लॉकमध्ये शाळेत बसतं, ठीक आहे बोलून जाते. मग लॉकडाऊन आला आणि म्हणजे जे माझे पहिले हस्बंड आहे ते घरी बसले, त्यांचं दुकान वगैरे गेलं, सगळं गेलं. कष्ट तर मी त्या घरातही केले. मी शिवाजी चौकात राहून ब्लाऊज विकली, मी दुसरं दुकान टाकलं, मी धंदा केला, खूप काही त्या घरात, साडी फॉल पिकिंग केली, खूप काही कष्ट केलं हो मी त्या घरात. पण म्हणतात ना, एक बाईची बुद्धी असते ना, ती कधी फिरकटते ते कळत नाही. त्यात ना म्हणजे पहिल्या नवऱ्याचा दोष आहे, मी त्याला पण दोष नाही दिला. म्हणजे बुद्धी फिरकटली. टिकटॉकवर व्हिडिओ बनवायचे आपले मस्त फॉरेनर भारी भारी व्हिडिओ. तर हा माणूस, हा मिस्टर मनोज हडके नाव आहे बरं का त्यांचं, माझ्या फर्स्ट नवऱ्याचं. तुम्ही त्यांना ओळखत असाल तर प्लीज कमेंट करून सांगा. शहापूरमध्ये राहतात, शहापूर गोटेघर गावाला राहतात. तर त्यांनी म्हणजे हे केलं, मला बोलले म्हणजे मला हे झालं होतं, कर्ज खूप होतं. तर मी माझ्या फर्स्ट नवऱ्याला सांगितलं की असं असा माणूस आहे, मला बोलला मी कर्ज फेडतो, तर मी तुझ्याशी फ्रेंडशिप करतो. तर मला फर्स्ट नवरा बोलला हां कर बोलला मला तू. मला त्यावेळेस तर लागलं, फ्रेंडशिप कर तू बोलला. मग केली फ्रेंडशिप, त्यांनी माझं कर्ज फेडलं. आणि एक दिवस मी त्याच्याबरोबर गेली बाहेर फिरायला. गेली, समजून जाता बाई फिरायला गेल्यावर काय होतं. पण माझ्या तो मला बसला आणि मला तो आवडायला लागला आणि माझं खरंच प्रेम त्याच्यावर झालं, मनापासून प्रेम त्याच्यावर झालं. मी माझ्या फर्स्ट नवऱ्याला पण सांगितलं असं, त्यांना काही नाही वाटलं. कर्ज फेडू सुद्धा सगळ्यांना माहिती होतं, 2 दिराला माहिती होतं, मोठ्या दिराला माहिती होतं, जावेला माहिती होतं, सगळ्यांना माहिती. बघा पैसा येत होता, पैसा पेक तमाशा पेक असं होतं. मग मला कोणी डाबे नाही, अरे कोणी कानाखाली पण नाही दिली माझ्या, साक्षी तू वाईट वळणाला चालतेस, हे चुकीचं आहे, तू करू नकोस, असं मला कोणी बोललं नाही. बोलले असते तर मी नक्की सुधारली असते, नाही बोललं. मग काय, मग झालं प्रेम प्रकरण झालं. माझ्या नवऱ्याने माझी व्हिडिओ बनवली लॉजला आणि सगळ्या समाजाला दाखवली, सगळीकडे व्हायरल केली. ती त्याच्यावर लॉजला मी काय करत होती, मी फक्त जेवत होती त्याच्याबरोबर. ती व्हिडिओ माझ्या नवऱ्याने सगळ्यांना दाखवली आणि माझी इज्जत घालवली सगळीकडे. खूप मोठा मॅटर झाला, खूप मी त्याच्या पाया पडले, चुकलं, पण त्याने माझं ऐकलं नाही. त्याच्या माझ्या दिराने मला घाणघाण शिव्या दिला, का रे बाबा पैसा येईपर्यंत चांगलं वाटत होतं आणि जेव्हा पैसा बंद झाला तर तुम्ही मला थांबवायला लागले. आता जी पोरगी प्रेमात पडली ती कशी थांबणार, नाही थांबली. मग सगळं झालं. मग माझ्या पहिल्या नवऱ्याने हाताची नस कापली. मला बोललं, म्हणजे नाही, पहिले परत बोलला ये राहा, झालं सगळं. मी परत त्याला सोडलं, त्याच्यावर राहायला लागली सगळं. पण मला काय म्हणत होतं का, मला ना तू सतत त्याच्या बरोबर दिसते, मला ना तू सतत त्याच्या बरोबर दिसते, मला ना नाही, मला तुझ्यावर राहायचंच नाही, मला तू त्याच्या समोर दिसते. मग त्याने त्याच्या हाताची नस कापली. मग मला कुठंतरी असं वाटलं की माझ्यामुळे याचं नुकसान का झालं पाहिजे का. मग मी त्याला सोडलं, मी घर सोडलं ते, आणि मग मी वेगळे राहिले. मी याच्याकडे आली, मग ह्याला बोलली की आता तुझ्यामुळे माझं आयुष्य खराब झालं तर मी करू काय. हा मला बोलला ये राहा, मी तुला सांभाळेल. आणि मला लालच दाखवली, हा तू ये, तू तुझ्यावर राहील, मी हे करेल ते करेल. आता याच्यानंतरचा ब्लॉग मी नेक्स्ट टाइम बनवून, उद्या बनवून. तर मंडळी भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला, श्री स्वामी समर्थ.